नाशिक जिल्हा न्यायालयाने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली। त्यांच्या मंत्रिपदावर तर टाच आहेच, पण आमदारकी सुद्धा धोक्यात आली असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे कृषी मंत्रीपद जाणार असल्याच्या चर्चाने आता उधाण घेतलेलं आहे। नेमकं महाराष्ट्राचं राजकारण कसं कूस बदलते समजून घेऊ। नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते इब्लिसच्या या विशेष व्हिडिओमध्ये। नाशिक जिल्हा न्यायालयाने मुख्यमंत्री कोट्यातून देण्यात येणाऱ्या सदनिकांचे बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी 2 वर्षांच्या कारावासाची आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे। न्यायालयाचा हा निर्णय जाहीर होताच अवघ्या 2 तासातच कोकाटेंना जामीनही मंजूर झाला। मात्र यामुळे राजकीय हालचालींना वेग आलाय। लोकप्रतिनिधी कायद्यानुसार एखाद्या आमदाराला 2 किंवा त्याहून अधिक वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्व रद्द होऊ शकतं। त्यामुळे कोकाटेंच्या आमदारकीवर आणि मंत्रिपदावर संकट आले आहे। या पार्श्वभूमीवर नवा कृषी मंत्री कोण असणार यावर तर्कवितर्क लावले जात आहेत। गेल्या 20 वर्षांपासून मंत्रिमंडळात राहिलेले छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले गेले। अजित पवार गटाने नाशिकमधून त्यांना डावलून माणिकराव कोकाटेंना संधी दिली होती। मात्र आता न्यायालयाच्या निर्णयानंतर भुजबळांचे पुन्हा मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे। त्यांच्या समर्थकांमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण आहे। मंत्रिपद न मिळाल्याने भुजबळांनी उघड नाराजी व्यक्त केली होती। जहां नहीं चैना वहां नहीं रहना असे विधान करत त्यांनी आपला रोष दाखवला होता। शिवाय गेल्या काही महिन्यांत राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली नव्हती। मात्र नंतर अजित पवार यांनी स्वतः भुजबळांना फोन करून समेट घडवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आता मंत्रिमंडळात भुजबळांची वर्णी लागण्याच्या शक्यता वाढल्या आहेत। दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या असताना छगन भुजबळांच्या पुनरागमनाची शक्यता निर्माण झाली आहे। कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रिपद राहील की नाही हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच शेअर करा आणि सबस्क्राइब करा।